भेंडी येथे चौरंगीनाथ मंदिरात श्रावण सोमवार उपवास सोडवण्यासाठी शेकडो भाविक भक्त हजर झाले होते. तरी महाप्रसादाचं नियोजन राकेश दुसाने, अभोना यांनी व यांचे सहकारी सर्व नाथ संप्रदाय भक्त मिळून महाप्रसादाचं नियोजन जवळजवळ 400 लोकांचं अन्नदान केलं व चौरंगीनाथांचं भक्त प्रभाकर बाबा यांचे गुरुवर्य दत्तूबाबा खामखेडा यांचे या मंदिरात हजेरी लावून सर्व भक्तगणांना व त्यांचा शिष्य श्री प्रभाकर बाबा यांना आशीर्वाद रूपी पुष्पवर्षाव करून आशीर्वाद दिला व काही भक्तगण बऱ्याच अंतरावरून आलेले होते व त्यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले व भेंडी ग्रामस्थ विलास रौंदळ यांनी या मंदिरासाठी सभा मंडपाची व्यवस्था करून देण्याची ग्वाही दिली आहे. तरी पण हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी भक्तगणांना व ग्रामस्थांना अपेक्षा आहे. त्याचबरोबर आरतीचा लाभ कळवण तालुक्याचे तहसीलदार साहेब व वारुळे साहेब यांनी चौरंगीनाथ बाबा आरतीचा लाभ घेतला. साहेबांचे आभार पूर्ण मंदिरात प्रभाकर बाबा व त्यांचे गुरुवर्य दत्तूबाबा व नाथ सांप्रदायिक भक्त व ग्रामस्थ सर्वच आभार व्यक्त करीत आहेत. त्यानंतर महाप्रसादाचा नवनाथ म्हणून 9 मुलांना प्रथम प्रसादाचा लाभ दिला. त्यानंतर इतर भक्तजनांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली आहे. जय चौरंगीनाथ. निर्भीड ज्योत न्यूजसाठी सुभाष रौंदळ, भेंडी, कळवण. बाबा श्री आपलं नाव काय? दत्तू बाबा खामखेडा. दत्तू बाबा खामखेडा. खामखेडा आपलं पण मंदिर आहे का? हो. तेव्हापासून कोणत्या संप्रदायाचं मंदिर आहे आपलं? नाथ संप्रदाय, गोरक्षनाथ, दत्त, चौरंगीनाथ. किती दिवसापासून आपलं मंदिरात सेवा करता? 30 वर्षे. 30 वर्ष. या मंदिरात आपला संपर्क कसा काय झाला? तो चला आहे ना बाबा. बाबा प्रभाकर बाबा हे कोण? चला आहे. चला आहे. हो. किती दिवसापासून चले? 20 वर्षे. किती? 20 वर्ष. त्यांच्यापासून तुम्हाला काही अनुभव आला का? हो. तुम्ही त्यांना शिष्य केलेलं आहे. हो. या शिष्यानं तुमचं काही कुठं कलंक आला का तुम्हाला? नाही नाही, कलंक लागू बी देणार नाही. लागू देणार नाही. असे तुम्हाला शाश्वती आहे का? हो, 101%. बरं, यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती द्यायची आहे? नाही, चांगले आहेत ना ते. काही काही ना नाथ संप्रदायाची गादी चालवत आहे. आजचा जो कार्यक्रम महाप्रसादाचा श्रावण सोमवार, हो, आपल्या भारतामध्ये श्रावण म्हणजे एक अतिशय महत्वाचा महिना मानला जातो. तो पहिला सोमवार उपवास सोडण्याचा कार्यक्रम सार्वजनिक ठेवलेला आहे. हो. त्याबद्दल आपले काय मत आहे? एकदम भारी काम आहे. चांगलं आहे. तुम्हाला काय अफसोस? नाही, काही नाही. काही शंका कुशंका? नाही नाही, आनंदी आनंद आहे. आनंदी आनंद. तुम्हाला असं वाटेल की माझ्या शिष्याने माझ्यापेक्षा वरिष्ठ काम केलं असं तुम्हाला काय वाटतं? नाही 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 नाही, तसे काही नाही ना. नाही. शिष्याबद्दल तुम्हाला आदर आहे? हो, मनापासून. गुरुपक्ष बी जास्त चालला तर चांगला आहे. गुरुपक्ष चांगला राहील ना, नाव निघून राहिलं ना गुरुचं. त्यांचं नाव निघाल, त्याच्या पाठीमागे तुमचं नाव निघाल. हो. त्यांना कोणीतरी विचारेल की तुमचे गुरु कोण? हो. दत्त बाबा आपले गुरुवर्य आहेत. हो, बरोबर. हे त्यांचे वारंवार नाव निघतात त्यांच्या मुखातून. प्रत्येक कोणी भक्तांनी विचार तुमचे गुरु कोण आहेत, तर ते वारंवार सांगतात की माझे गुरुवर्य दत्त बाबा आहेत, खरे आपला खामखेडा आहेत. हो, बरोबर आहे. आपलं शुभ नाव काय? मी राकेश दुसाने, आबोना. राकेश दुसाने. दुसाने. इथं कसं काय आल्या? या ठिकाणी मी गेल्या 4 वर्षापासून येतोय. दर गुरुवारी मी न चुकता दर्शनासाठी या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी प्रभाकर बाबा रोंदळ हे म्हणायला गेले तर अतिशय साधा आणि सरळ व्यक्ती. कुठल्याही 1 रुपयाला ते स्पर्श करत नाही. जे लोक आपली व्यथा या ठिकाणी घेऊन येतात आणि खरोखर या ठिकाणी ते अतिशय आनंदाने या ठिकाणाहून जात असतात. या ठिकाणी महाराज कधी 1 रुपया घेत नाही. हे जे काही कार्यक्रम असतात हे लोकवर्गणीतून आम्ही या ठिकाणी करत असतो. तरी सुद्धा ते या ठिकाणी नाराज होतात की तुम्ही कोणाकडून वर्गणी वगैरे घेत नका जाऊ. पण हा नाथ संप्रदायाचे जे भक्तगण आहेत हे स्वतःच्या उत्साहाने या ठिकाणी अन्नदान वगैरे करत असतात आणि वर्षातून 5-6 वेळा या ठिकाणी अतिशय चांगले कार्यक्रम होत असतात. असंच बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्यांच्याने संपूर्ण हा जो आपला हिंदू धर्म आहे हा अतिशय उदयास येवो. ज्या लोकांच्या काही व्यथा असतील, काही दुःख असतील, हे या ठिकाणी येऊन पवित्र हो ही मी नाथ संप्रदायाला विनंती करतो. आणि
नाथांपुढे नतमस्तक होऊन त्यांना विनंती करतो की अशी सेवा आपणाकडून घडत राहू. तुसाने साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही या मंदिरात 4 वर्षापासून येतात. हो, तुम्ही काही अपेक्षेनुसार आले होते का? आपली अपेक्षा काहीच नाही, पण मंदिरात आल्यानंतर मन असं प्रसन्न होतं आणि जे मनात असेल आपल्या काही दुःख हे आपोआप निवारण होत असतं. तुम्ही दुःखात आले व सुखात आले होते? मी सुखातच आलो होतो. सुखात मी आले होते. मी फक्त बाबांना मानतो. मी आजपर्यंत बाबांच्या समोर सुद्धा बसलेलो नाही, पण फक्त इथे येतच आहे, तरी मला भगवंत कृपेने कशाची कमी पडलेली नाही. कोणाच्या आशीर्वादाने? बाबांच्या आशीर्वादाने असतील, बाबांचे गुरुही मला दरवेळेस भेटत असतात. त्यांच्या आशीर्वादाने, नाथांच्या आशीर्वादाने, चौरंगीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. तुम्हाला सुख समाधानी सर्व आहे? हो, बाकी काही? काहीच नाही. आपलं शुभ नाव काय? विलास रौंदळ, भेंडी. आपल्या मंदिरापासून काय वाटतं? या मंदिरापासून गुरुवार असेल, सोमवार असेल आणि त्याच्यानंतर जेवढेही सण असतात ते उत्सव इथे मोठ्या प्रमाणे साजरे होत असतात. आजचा जो महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, सार्वजनिक श्रावण सोमवार, पहिला सोमवारचा उपवास सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तो तुम्हाला काय वाटतं? हे कार्यक्रम असं वर्षभर चालूच असतात आणि आता तर आमच्या माहितीनुसार आबोण्याचे जे आमचे भक्तगण आहेत त्यांचा एक संकल्प होता की श्रावण सोमवारी इथं सगळ्यांनी एकत्र बसून उपवास सोडावा, अशी त्यांची संकल्पना होती आबोणेकरांची, आणि ती त्यांनी बाबांपुढे मांडली आणि बाबांनी होकार दिला आणि दत्तू बाबांच्या आशीर्वादाने आज हा इथं उपवास सोडण्याचा कार्यक्रम होत आहे. त्यानंतर पुढे तुमची काय भूमिका? आमची भूमिका अशी की बाबांनी ज्या वेळेपासून कार्यक्रम इथं म्हणजे कार्य सुरू केलं, आमच्या गावात सुद्धा अतिशय चांगलं वातावरण, भक्तिमय वातावरण झालं आणि नाथ संप्रदायाला जी म्हणजे गावात शांतता झाली आणि तरुण वर्ग जो आहे तो अतिशय बाबांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या कृपेने सर्व असा भक्ती मार्गाला लागलेला आहे. माझं एक मत आहे नाना, विलास नाना, बोला. माझं एक मत आहे की तुम्ही गावाच्या सहकार्यानुसार किंवा काही आमदार खासदारकडे काही निधी मागून इथं काही छोटासा या भक्तगणांसाठी बसण्यासाठी, उभं राहण्यासाठी काही थोडी व्यवस्था केली तर फार चांगलं होईल, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? आमच्यापेक्षा बाबांचाच आशीर्वाद असा आहे की आमदार आणि खासदार सगळे इथं येऊन गेले बाबांच्या दर्शनासाठी. इलेक्शनच्या आधी सुद्धा दोघं पार्टी विरोधी, दोघं पार्टी बाबांना